बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देशभरामध्ये 135वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर देशभरामध्ये सध्या मोठा उत्साह पाहायला मिळतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान होतं, मग ते कृषी क्षेत्र असेल, त्याचबरोबर अर्थक्षेत्र असेल, त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशावरती अनेक उपकार सुद्धा आहेत। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुणे जिल्ह्याशी कशा पद्धतीचं नातं होतं आणि त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर यांच्या पश्चात आंबेडकरी चळवळ कशा पद्धतीने पुढे गेलेली आहे, आंबेडकरी चळवळीने आजवर कोणते चढ उतार पाहिलेले आहेत आणि याचविषयी बोलण्यासाठी त्यांनी आंबेडकरी चळवळ अत्यंत जवळून पाहिलेली आहे असे आंबेडकरी चळवळीचे दोन कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। माझ्या उजव्या बाजूला वसंत साळवे आहेत आणि माझ्या डाव्या बाजूला रोहिदास गायकवाड आहेत। यांनी अत्यंत जवळून आंबेडकरी चळवळ पाहिलेली आहे। मी थेटपणे त्यांच्याकडनं येणार आहे आणि त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे। काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे नेमकं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि पुणे असं जर आपण पाहायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं नोंद अशी आहे आंबेडकरी चळवळीत की 1928 साली जी पहिली बाबासाहेबांची सार्वजनिक जयंती उत्सवात जी सुरुवात झाली ती पुण्यातून झाली, हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल। 1928 साली जनार्दन रणपिसे, ज्यांना जे.एस. रणपिसे या नावाने ओळखलं जायचे, असे पुण्यातले जे प्रमुख आंबेडकरी चळवळीतले नेते होते, त्यांनी सार्वजनिकरित्या पहिली भारतातली जयंती साजरी करण्याचं श्रेय ज्यांना जातं ती पुण्यात त्यांनी साजरी केली आणि तिथपासून सार्वजनिक जयंतीचा हा उत्तरोत्तर प्रचंड प्रमाणात वाढत गेला की आज जवळजवळ 156 देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा साजरा करण्याचा विस्तार आज झालेला आपण पाहतो। अनेक बदल झाले, गर्दीच्या दृष्टीने म्हणा, उत्साहाच्या दृष्टीने म्हणा, जसजशी आंबेडकर विचारांची म्हणजे व्यापकता आहे, ही जसजशी भारतीय समाजामध्ये त्याच्याबद्दलच्या जाणीवा नेणीवा वाढत गेल्या, तसं या जयंतीचं स्वरूप हे विशाल 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 आणि महाकाय अशा स्वरूपातलं होत चाललेलं आपण आज पाहत आहोत। आज आपण पाहतो की सुरुवातीला निव्वळ रथातून मिरवणूक काढणे, बाबासाहेबांचे फोटोंची मिरवणूक काढणे असं स्वरूप होतं, परंतु उत्तरोत्तर व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरं, विविध स्वरूपातले जे सामाजिक उपक्रम आहे त्या उपक्रमांद्वारे, जलशांद्वारे, गाण्यांच्याद्वारे बाबासाहेबांचे विचार, त्यांची विचारसरणी, त्यांचं विविध क्षेत्रातील योगदान जसं आपण नमूद केलं सुरुवातीला त्याचप्रमाणे, मग ते कृषी क्षेत्र असो, मग ते अर्थशास्त्र असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, जलसंधारणाचा विषय असो, कोळशाच्या खाणींचा विषय असो, किंवा त्यांनी त्यांच्या अंडर जे सुरुवातीला ते जलसंपदा मंत्री असताना राबवलेले प्रकल्प असोत, म्हणजे दामोदर व्हॅली भारतातली सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प असेल, भाकरा नांगलचा प्रकल्प असेल, असे भारतातले मोठमोठे प्रकल्प असतील, त्याचबरोबर विविध क्षेत्र, कायदा क्षेत्र असेल, त्याचबरोबर अनेक क्षेत्र, पुरातत्वशास्त्र, भाषा, असे कुठले क्षेत्र नाहीत की ज्यांच्यामध्ये म्हणजे गमतीने असं पूर्वी म्हटलं जायचं सर्वसाधारणपणे की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे व्यासांनी असा कुठला विषय ठेवला नाही की असं त्याच्यामध्ये त्यांचा वावर नव्हता किंवा त्यांचं हे नव्हतं। पण आपण आजच्या आधुनिक काळामध्ये हे निश्चितपणे सांगू शकू की बाबासाहेबांनी असा कुठला विषय ठेवला नाही की ज्याच्यावर त्यांचं प्रभुत्व नाही। असं सर्वव्यापी असं नेतृत्व भारताला जे लाभलं, त्या सर्वव्यापी नेतृत्वाची काळानुरूप वेगवेगळ्या विषयांचे त्यांचे वेगवेगळे पैलू हे समाजासमोर जसजसे येत गेलेले आहेत, तसं बाबासाहेबांचं व्यापक स्वरूप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा द्रष्टेपणा, काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची पद्धती आणि काळाच्या पुढे जाऊन काय होणार आहे याचं जे द्रष्टेपण बाबासाहेबांमध्ये आढळतं, हे अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे असं आपण पाहूया। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुमच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची वाटते? जगाच्या क्षितिजा वरती जिथे जिथे माणूस आहे आणि जो जो मानव मुक्तीचा लढा उभा करतोय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची भूमिका घेऊन जो रस्त्यावरती येतो तो बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारून जयंती
आपल्या स्वतःच्या ताकदीनुसार कुवतीनुसार तो साजरी करत असतो. बाबासाहेबांच्या जयंतीच्या रूपानं आपण पाहत असाल आज देश पातळीवरती एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं लोकांच्या पुढे येऊ लागलेलं आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. इलेक्ट्रिकल मीडिया देखील आज आलेला आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यावरून मुलं, नवीन पिढीची तरुण मुलं आता गुगलच्या मार्फत देखील बाबासाहेबांना शोधण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा जुन्या परंपरेने वर्णव्यवस्थेच्या लोकांनी दलितत्वापुरता मर्यादित ठेवलेला बाबासाहेब आता बाबासाहेब विकसित होऊन लोकांच्या मनामध्ये, सर्व बहुजन समाजामध्ये नव्हे तर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण होत चाललेला आहे. काल फक्त स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य उत्तर काळात साधारणतः 70च्या दशकापर्यंत या देशातल्या राजनीती करणाऱ्यांनी, या देशातील धर्ममार्तंडांनी बाबासाहेबांना सीमित करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नेते, आदिवासींचे नेते या मानसिकतेत होतं. पण आता बाबासाहेब सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये स्वतःचं अस्तित्व त्यांच्या कर्तृत्वानं आणि त्यांच्या नेतृत्वाने ते निर्माण करतायत, केलेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आज तुम्हाला देश पातळीवरती खेड्यापाड्यात, पाड्यावर, वस्तीवर तो आपल्याला जयंती साजरी होताना दिसते आहे. आपण जर पाहिलं तर खेड्यापाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते, परंतु बाबासाहेब आणि पुणे जिल्ह्याचं, पुणे शहराचं अत्यंत जवळचं नातं होतं. ते नातं कसं होतं? या अगोदर ज्यांनी मुलाखत दिली ते रोहिदासजी गायकवाड यांनी नमूद केलं की जयेश रणपिसे नाव, जनार्दन रणपिसे हे सासवडचे, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती खडकीमध्ये केलेली होती. त्या जयंतीच्या माध्यमातून 28ला, पण त्या अगोदर 1 जानेवारी 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला भेट दिली. आणि भीमा कोरेगावची भेट बाबासाहेबांची म्हणजे मरगळलेल्या मनाला ऊर्जित अवस्था देण्याचं काम आहे. सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून दबलेल्या माणसाला फुंकर घालून त्याला उभं करण्याची ताकद बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927ला भीमा कोरेगाव या ठिकाणी दिली. त्यांच्यासोबत बाबूराव माधव पिसावरेकर अर्थात वाघमारे, त्याचप्रमाणे शिवराम दानबा कांबळे. पुण्याचं वैशिष्ट्य हे आहे की बाबासाहेबांच्या अगोदर पुणे शहराला, जिल्ह्याला एक सामाजिक चळवळीची परंपरा आहे. भांबुर्ड्यामध्ये, गावठाणमध्ये राहणारे शिवराम दानबा कांबळे यांनी महात्मा फुल्यांच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या आगमना अगोदर जो मधला काळ आहे, त्या मधल्या काळामध्ये शिवराम दानबा कांबळे यांनी पुणे जिल्ह्यामध्ये अप्रतिम काम केलेलं आहे. आणि म्हणून भीमा कोरेगावची बाबासाहेबांची भेट, त्यामध्ये सर्व पुणे जिल्ह्यातले लोक त्यांच्याबरोबर होते. पण ते सोबत असताना देखील एक विशेष नमूद म्हणजे गुजरातचे डॉक्टर सोलंकी हे मेहतर समाजाचे होते. पण 1 जानेवारी 1927ला बाबासाहेबांनी भेट जेव्हा दिली तेव्हा डॉक्टर सोलंकी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी भीमा कोरेगावला मानवंदना दिली. ती केवळ महारांची मानवंदना नव्हती, तो जो शिकलेला आणि परिवर्तनवादी झालेली अशी माणसं देखील त्या ठिकाणी उपस्थित होती. म्हणजे पुणे जिल्ह्याचं नातं हे बाबासाहेबांशी किती मोठं आहे हे आपण लक्षात जर घेतलं तर चिंतोबा कांबळे, धायरी, हवेली तालुक्यात धायरी गाव आहे, त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. दत्तोबा गायकवाड धामणीकर, त्यांचे तालुका मावळ, रामचंद्र खंडाळे दौंडचे हे मातंग समाजाचे होते. सुभानजी वाघमारे हे देखील मातंग समाजाचे होते. बाळासाहेब साळुंके भोर संस्थांमध्ये होते. ते भोर संस्थांनी जी प्रजा समिती स्थापन केलेली होती त्यामध्ये ते शिक्षण आणि आरोग्य मंत्री होते. म्हणजे आपण लक्षात घ्या
की बाबासाहेबांच्या चळवळीचा परिणाम एवढा मोठा झालेला होता की त्या ठिकाणी भोर संस्थांमध्ये आपल्याला बाळासाहेब साळुंखे हे शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री दिसतात. हे पुणे जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. धामणेकर, दत्तोबा गायकवाड असतील, चिंतोबा कांबळे असतील, असे अनेक पुणे जिल्ह्यातले लोक बाबासाहेबांच्या सोबत काम करत होते. आणि बाबासाहेब पुण्यामध्ये आले तर त्या काळामध्ये या स्टेशनजवळ नॅशनल हॉटेल आहे. त्या नॅशनल हॉटेलवरती ते थांबायचे आणि तिथून त्यांचं सूत्र पुणे जिल्ह्यात चालत होतं. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे, 1932 साली पुणे करार झाला, पण 1946 साली 24 सप्टेंबर 1946 साली बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या कौन्सिल हॉलवरती पुणे करार रद्द करण्यात यावा म्हणून स्वतः नेतृत्व करून आंदोलन केलेलं होतं ते पुण्याचं कौन्सिल हॉल. म्हणजे कितीतरी ऐतिहासिक घटना. पुणे करार देखील पुण्यातच येरावड्यात झाला बाबासाहेबांचा. पुन्हा करार रद्द करावा म्हणून आंदोलन देखील पुण्यातच झालं बाबासाहेबांचं. अशा अनेक घडामोडींशी बाबासाहेबांचं नातं पुण्याशी होतं. आणि ते आले तर त्यांच्या सभा या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेली डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी 896 नानापेठ, आणि ज्या ठिकाणी महात्मा फुल्यांनी पहिली शाळा काढली होती, हे वसतिगृह काढलेलं होतं, ते आयले आश्रममध्ये, ते देखील बाबासाहेब आंबेडकरांचा महत्त्वाचा संपर्क होता. दुसरी एक म्हणजे अत्यंत महत्त्वाची बाब ही आहे की 1954ला बाबासाहेब आंबेडकरांनी देवरोडला बुद्ध मूर्ती बसवली. पण खरं सांगू का, 1946 बुद्धा नावाचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं बाबासाहेबाचं म्हणजे सांबाराच्या मुलाचं नाव त्यांनी गौतम 1946ला ठेवलेलं आहे. देवरोड पुण्यात घोरपडी पेठे. त्याचा इतिहास असा आहे की 1946ला बाबासाहेब पुणे करार रद्द करा म्हणून पुण्यात सत्याग्रहाला आलेले होते. आणि त्याची छावणी फडईमध्ये होती. आता जो बाबाजांचा दर्गा आहे ना, त्याचं ते पुढलं मैदान त्या ठिकाणी होते. लोक तिथं जमत होते आणि सत्याग्रहाला कौन्सिल हॉलवरती येत होते. आणि त्यावेळेस इंडिपेंडेंट 46ला पांडुरंग नथुजी राजभोत चर्मकार समाजाचे ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी होते बाबासाहेब. आणि त्यांना मुलगा झालेला होता आणि त्याची 12वी होती. त्या 12वीला त्यांनी बाबासाहेबांकडे आग्रह धरला की अनश्या या कार्यक्रमाच्या रूपानं आपण पुण्यात आहात तर चर्मकारांची वस्ती आहे घोरपडी पेठ, या ठिकाणी आपण माझ्या मुलाच्या नामकरणाला यावं. बाबासाहेब त्या नामकरणाला गेले. पाना राजभाऊच्या मुलांचं नाव त्यांनी गौतम ठेवलं, पण ते भाषण एवढं विस्तृत आहे की ते जर आताच्या नव्या पिढीने शोधावा नेमके बाबासाहेब तिथं काय बोलले ते जर तुम्ही पाहाल. बाबासाहेबांचं त्यावेळेचं स्टेटमेंट जर मी आज बोललो तर बऱ्याच लोकांना पटणार नाही. कारण धर्मांतराच्या अगोदरचं स्टेटमेंट आणि धर्मांतराच्या नंतरची आपली भूमिका जर पाहिली तर बाबासाहेबांनी गौतम हे नाव पाना राजभोजांच्या मुलाचं ठेवताना या देशातल्या पौराणिक काळापासून म्हणजे कृष्णापासून रामापर्यंतचं वर्णन त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेलं आहे. आणि बाबासाहेब फार मजेशीर भाषण करताना बोलले, तुमचं नाव काय तर दगडूबा. दगडूबा म्हणजे दगडाहून दगडन दगडाचा बाप म्हणजे अज्ञानी. तुमचं नाव काय चिंदोबा. चिंदोबाची काय चिंदीहून चिंदीची भयानक म्हणजे चिंदोबा चिंद्यांचा बी बाप. त्यांचं नाव काय, त्यांचं नाव मात्र काय दुनियाचा नेबळत पण नाव पुरुषोत्तम. रत्नाचा पत्ता नाही पण नाव रत्नाकर. सोन्याचा काही त्यांच्याकडे नाही पण नाव सोनोपंत. काहीही नसताना त्यांची नावं सोनोपंत आहे. असं बाबासाहेबांनी विस्तृत भाषण करून 1946ला
गौतम हे पहिलं नाव बाबासाहेबांनी चर्मकार समाजातले नेते आणि ऑल इंडिया फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी पाना राजभोज यांच्या मुलाला नाव गौतम दिलं. ते नामाभिमान या पुण्यात घडलेलं आहे. 24 सप्टेंबरच्या सत्याग्रहानंतर घोरपडी पेठेमध्ये. म्हणजे आपण जी चर्चा करतो बघा, 46ला एका चर्मकार समाजाच्या नेत्याच्या मुलाचं नाव गौतम नाव ठेवलेलं आहे. पुढं आनंद भवन आहे, पुढं सिद्धार्थ भवन आहे, पुढं देवरोडचं बुद्ध विहारात बसवलेली मूर्ती आहे. म्हणजे त्याही अगोदर बाबासाहेबांनी या देशातल्या उपेक्षित वर्गात जन्मलेल्या मुलाचं नाव गौतम ठेवून त्यांनी त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या वाटचालीचा इशारा 46च गौतमच्या नावानं या पुण्यात दिला असं मला स्वतःला वाटतं. खरं तर बाबासाहेबांचे जे विचार होते, बाबासाहेबांचे जे पुढे बघण्याचे म्हणजे भविष्याकडं वेध घेण्याची जी दृष्टी होती, ती आजच्या काळामध्ये किती महत्त्वाची ठरली असं वाटतं? आता या दृष्टीने जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आरक्षणाचा प्रश्न जरी आपण घेतला ना, तरी बाबासाहेबांची दूरदृष्टी यातून समजून येते. आपण म्हणाल कसं तर 1932चा जो पुणे करार झाला, त्या पुणे करारानंतर बाबासाहेबांचा हा विचार होता की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ हवे आहेत. परंतु गांधींनी त्यांना सक्त विरोध केला की अशा रीतीने हिंदू धर्मियांमध्ये फूट पडेल वगैरे असा त्यांचा विचार होता. परंतु बाबासाहेबांचे विचार कशा अर्थाने खरे ठरले हे आज आपण पाहतो. कारण आज जरी आरक्षण व्यवस्था असली तरी ती व्यवस्था जी आहे ती एक माणसाला एक मत आहे आणि त्यामध्ये काही मतदारसंघ हे आरक्षित ठेवलेले आहेत. परंतु त्या मतदारसंघातल्या दलिताला निवडून द्यायचं असेल तर त्याला बाकीचे जे लोक आहेत, सर्वसाधारण नागरिक की ज्यांचा जे दलित नाही आहेत, ते अशा दलितेतरांना दलितांना निवडण्याचा हक्क मिळाला. त्यामुळं त्यांच्या विरोधातली मतं ते मांडू शकत नाही किंवा त्यांच्या विरोधातले ते काम करू शकत नाही. ते त्या मतांवर अवलंबून असलेले त्यांच्या विरोधात ते निर्णय घेऊ शकत नाही. अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली. म्हणजे सर्वसाधारणतः आपल्याला जर याचं विश्लेषण करायचं असेल तर बाबासाहेबांचं दृष्टिकोन किती होतं की दलित माणूस निवडून जर गेला तर त्यांनी आपल्या समाजाचे प्रश्न संसदीय क्षेत्रामध्ये मांडले पाहिजेत, आपल्या समाजाच्या प्रश्नांवर निर्भीडपणे बोललं पाहिजे. परंतु आज जे प्रतिनिधी निवडून जातात विविध पक्षामधून, आपल्या पक्षांच्या बंधनामुळं की ते आपल्या पक्षांच्या विरोधात ते बोलू शकत नसल्यामुळं ते दलितांबद्दलची स्पष्ट, स्वच्छ आणि हिताची भूमिका घेऊ शकत नाही. हे यातून बाबासाहेबांचं दृष्टिकोन दिसतं ना. जसं वसंतराव साळवेंनी आताच उल्लेख केला की 46 साली बाबासाहेबांनी स्वतः पुण्यात मोर्चा काढला की पुणे करार रद्द केला पाहिजे. म्हणजे पहा ना, आज आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष नंतर होऊन सुद्धा बाबासाहेबांनी त्यावेळेस जो विचार केला होता की दलितांचे प्रतिनिधी कसे हवेत तर ते दलित समाजाची मतं मांडणारे हवेत, पण ते आज होतंय का? तर पक्षांच्या बंधनामुळं ते आज सुद्धा होऊ शकत नाही. याच्यापेक्षा मोठं दृष्टिकोन काय? आज आपण पाहतो आहोत विजेच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात पहिली जलविद्युत प्रकल्प असेल, विजेची व्यवस्था निर्माण करणं असेल, या सगळ्या गोष्टी, पाण्याचं नियोजन करणं असेल, नद्याजोड प्रकल्प असतील, असे अनेक अनेक विषय आहेत. शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी होणार आहे हा सगळ्यात पहिला निबंध बाबासाहेबांचा. म्हणजे लंडनमध्ये ज्यावेळी ते शिकायला गेले त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी लिहिलं आणि भारतातल्या शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितले की या शेतीचं होल्डिंग म्हणजे जमीन धारणा ही कमी 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 वाटणी होत जाणार आहे पिढ्यानपिढ्या आणि शेवटी माणसाकडे कमी जमीन धारणा असल्यामुळं उत्पन्नावर मर्यादा येतील, उत्पादनावर मर्यादा येतील आणि त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतील. आज आपण पाहतो आहोत की खरोखरीच जमीन धारणा कमी झाल्यामुळं उत्पादन जरी आजकाल कृषी संशोधन वाढल्यामुळं उत्पादन जरी वाढलं असेल तरी एक सामाजिक प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत. जमीन धारणा कमी कमी होत आल्या, लँड होल्डिंग कमी कमी होत गेल्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत बाबासाहेबांनी की ज्या ह्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत संविधानाद्वारे. की महिलांचाच प्रश्न घ्या ना, की पुढं अर्धा जनसंख्येचा अर्धा भाग हा महिलांचा आहे बाबासाहेबांनी म्हटलं, आणि जर त्यांनाच अधिकार मिळाले नाही तर मात्र आपल्या लोकशाहीची आणि लोकशाहीच्या संकल्पनेची काय उपयोग आहे त्यांचा.
त्यामुळं महिलांचा तुम्हाला एखाद्या समाजाचे विकासाची मोजपट्टी जर ठरवायची असेल, बाबासाहेबांचं वाक्य आहे, तर तुम्ही कशाहून ठरवणार? तर त्या समाजातल्या महिला किती प्रगत आहेत त्याच्यावरून तो समाजाची मोजपट्टी तुम्ही ठरवू शकता की हा समाज किती प्रगत आहे. म्हणजे बाबासाहेबांनी महिलांच्या अधिकारांबद्दल किती सजग होते हे सुद्धा या दृष्टीतून दिसते. आणि आज आपण पाहतो विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारामुळे किती प्रचंड झेप घेतलेली आहे. आणि आज महिलांना परदेशामध्ये 18व्या-17व्या शतकात सुद्धा झगडा करावा लागला. अमेरिकेत, ब्रिटनमध्ये झगडा करावा लागला, कॅनडामध्ये झगडा करावा लागला की आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा. आणि इथं बाबासाहेबांनी एक शाहीच्या लेखणीच्या फटकाराने 1950ला सगळ्या महिलांना मतदानाचा अधिकार दिला. हे पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपण म्हणतो किती त्यांच्यामध्ये समानता आहे वगैरे वगैरे आहे, सगळं बरोबर आहे. परंतु ती मिळवण्यासाठी तिथल्या महिलांना प्रचंड लढे उभे राहावे लागले, तशा मागण्या कराव्या लागल्या. तसं भारतात नाही घडलं. बाबासाहेबांनी संविधानाद्वारे महिलांना सर्वाधिकार देऊन, समान अधिकार देऊन त्यांनी महिलांच्या जीवनाचा सर आणि महिलांचं भवितव्य उज्ज्वल केलंय, हे आपण सगळ्यांनी मान्य करायलाच हवं. खरं तर बाबासाहेब असतानाची आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चातची आंबेडकरी चळवळ यामध्ये कशा पद्धतीने फरक पडल्याचं पाहायला मिळेल. आपण जर एक लक्षात घेतलं ना, की बाबासाहेबांच्या चळवळीचा प्रारंभ हा सामाजिकतेकडून राजकारणाकडे आहे. आणि आज आमचा उलटा प्रवास आहे. आम्ही राजकारणाकडून सामाजिक चळवळीकडे जात आहोत. आपण जर पाहिलं असेल, की बाबासाहेबांना जेव्हा त्या काळामध्ये चाहूल लागली, की आता देशामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य, स्थानिक विधिमंडळाच्या निवडणुका होऊन इथले हक्क बहाल करण्यात येणार आहेत. आणि ते हक्क बहाल करत असताना इथं सार्वभौम निवडणुका होणार आहेत. म्हणजे याची चाहूल बाबासाहेब आंबेडकरांना 1919लाच लागलेली होती. लॉर्ड मॅटिंगो साऊथ ब्युरो कमिशनच्या माध्यमातून, की त्यावेळेस सर्व धर्मियांचा, जातींचा अभ्यास करून, आलेख करून त्या ठिकाणी अधिकार देण्याची चर्चा सुरू झालेली होती. आपल्याला माहिती असेल की 1919ला बाबासाहेबांनी साऊथ ब्युरो कमिशनला साक्ष दिली आणि लोकसंख्येच्या आधारावरती राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. जैनांना मिळेल, शिखांना मिळेल, अँग्लो इंडियन आहेत त्यांना मिळेल, पोर्तुगाल आहेत त्यांना मिळेल, पण या ठिकाणी हिंदू धर्मीयांसोबत अस्पृश्यांची गणना हिंदू म्हणून करून त्यांच्यासोबत जोडून त्यांच्या मार्फत आम्हाला अधिकार नको आहे. अस्पृश्य म्हणून आमची स्वतंत्र जनगणना करून या ठिकाणी राजकीय लोकप्रतिनिधित्व मिळावं, ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळची घेतलेली भूमिका होती. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की बाबासाहेबांनी राजकारणाला सामोर जात असताना पहिल्यांदा सामाजिक आंदोलनं केलेली आहेत. मग ती सामाजिक आंदोलनं तुम्हाला चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या रूपाने दिसेल, नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या रूपानं दिसेल, किंवा मुखेडचा सत्याग्रहाच्या रूपाने दिसेल, किंवा अमरावतीच्या अंबाबाई मंदिराच्या सत्याग्रहाच्या रूपाने दिसेल, किंवा पुण्याच्या पर्वतीच्या सत्याग्रहाच्या रूपाने दिसेल. ही जी सामाजिक चळवळ उभी राहिली त्यातून माणसं संघटित झाली आणि संघटित झालेल्या माणसांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली. आणि ते प्रश्न सोडवायचे असतील तर राजकीय सत्ता ही आपल्या हाती असली पाहिजे. आणि ती राजकीय सत्ता आपल्याला मिळवायची असेल तर आपण संघटितपणे ताकद उभा करून आपण जागृत झालेलो आहोत, इतरांनाही जागृत केलं पाहिजे. आणि आपल्याप्रमाणे जे समदुःखी लोक आहेत त्यांना देखील बरोबर घेऊन या देशाचा राजकीय लढा उभा केला पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आज आम्ही पाहत असाल तर आमची सर्वस्व लढाई ही राजकीय आहे. आपण म्हणतो की राजकारणातून सामाजिक परिवर्तन घडवू, पण बाबासाहेब देखील 26 जानेवारी 50ला संविधान देताना म्हटले, जोपर्यंत तुम्ही सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करत नाहीत
तोपर्यंत तुमच्या राजकीय परिवर्तनाला काहीही किंमत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की सामाजिक परिवर्तनाची लढाई उभी करून आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तन घडून इथूनला माणूस भक्कम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाची सूत्रे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असताना अनेकदा असं म्हटलं जातं की बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की बाबासाहेब म्हणालेले होते की मी इथपर्यंत चळवळीचा गाडा खूप श्रमाने इथपर्यंत आणलेला आहे, तो मागे जाऊ नये याची काळजी. मला स्वतःला या वाक्याबद्दल साशंकता आहे. जो चळवळ उभी करतो तो गर्भगळतीची भाषा करत नाही. कारण यांनी ज्या महापुरुषांनी ही चळवळ उभी केली त्यांना या समाजावर या चळवळीवरती पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या मार्फत ते अविश्वास दाखवतील असं मला वाटत नाही स्वतःला. आता काय झालेलं आहे, सोयीचा आंबेडकर मानला जातोय. सॉरी, आंबेडकर बोललो, बाबासाहेब मानला जातोय. आपल्या सोयीचा बाबासाहेब. मग तो राजकारणातला बाबासाहेब असेल, तो धम्मकारणातला बाबासाहेब असेल, सामाजिक चळवळीतला असेल, त्यातलीच ही एक खेळी आहे की इथपर्यंत मी आणलेला लढा कुठं आणि कधी बोलले, त्याचा स्थळ आणि काळ काय. कुठंतरी बोलले असतील, नाही तर मोठं सभा संमेलन असेल ना, त्या मार्फतच मग कुठं बोलले होते, कुणाच्या उपस्थितीत बोललेलो होतो. पण मला स्वतःला हे वाक्य ना मनगढण वाक्य वाटतं. म्हणजे श्रद्धात्मक बोलत असेल किंवा अविश्वास दाखवून बोल, मला स्वतःला वाटत नाही की बाबासाहेब हे वाक्य बोलले असतील. परंतु मला सांगा की बाबासाहेबांच्या पश्चात जर पाहिलं तर चळवळीची एवढी पिछेहाट का झाली? कारण बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्यानंतर 98ला जर आपण पाहिलं तर 4 खासदार संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून आलेले होते. बाबासाहेबांच्या पश्चात एवढ्या म्हणजे चळवळीला फुटीचा शाप आहे असं सुद्धा म्हटलं जातं. एवढी बाबासाहेबांच्या पश्चात पिछेहाट का झाली? मी असं मानत नाही. मी खरंच सांगतो तुम्हाला, काळ बदलली, वेळ बदलली, माणसांचं प्रश्न बदलले आणि बदलत्या परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीची नेहमी लोक गटाची चर्चा करतात, पण त्यांच्या कर्तृत्वाची चर्चा करत नाहीत. कुणीही असो, ज्या ज्या कालखंडामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्या काळानुसार जनतेच्या हिताची होती असं मी मानतो. रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीचा परिणाम जागतिक राजकारणाचा देखील झाला असं मी स्वतः मानतो. आपल्याला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, पण 1964 साली भूमिहीनांचा सत्याग्रह दादासाहेब गायकवाडांनी केला आणि देश पातळीवरती त्यावेळेस 3.5 लाख लोकांनी स्वतःला अटक करून घेतलेली होती. भूमिहीन शेतमजूर आणि गायरान जमीन आणि अतिक्रमणाचा प्रश्न हा केवळ महार समाजाचा किंवा बौद्ध समाजाचा नव्हता. ज्याला जमीन नव्हती त्यांनी जो कब्जा केलेला होता, गायरान जमिनीचे प्रश्न, यामध्ये अनेक बहुजन समाजाची कुटुंब स्वतःला अटक करून घेतलेली होती. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे तुरुंग अपुरे पडले, तर तालुक्यात जिल्ह्यातले सिनेमाचे थिएटर उघडले गेले आणि त्यात लोक भरले गेले होते. एवढ्या ताकदीचं ते भूमिहीनांचा सत्याग्रह झाला होता. आणि त्यावेळेस म्हणजे माझ्या वाचनात जे आलं ते मी सांगतो की त्यावेळेस रशियामध्ये कम्युनिस्ट पक्षाची जागतिक पातळीवरती चर्चा झाली. त्यावेळेस कम्युनिस्टांनी भारतातल्या पॉलिट ब्युरोला विचारलं. तुम्हाला आपल्याला माहिती असेल कम्युनिस्ट पक्षाची पॉलिट ब्युरो कमिटी असते, त्यामध्ये रणदिवे असतील, डांगे असतील, नपुंसकपाद असतील, सगळे होते. त्यांनी विचारलं की तुम्ही भारतात करता काय? हा लढा रिपब्लिकन पक्षाचा नाही, हा लढा रिपब्लिकन पक्षाचा नसून हा लढा कम्युनिस्ट पक्षाचा आहे. पण जो लढा आपण केला पाहिजे होतो तो लढा आपण करू शकलो नाही. तो लढा रिपब्लिकन चळवळ करते हा याचा विचार गांभीर्याने करावा. त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की शेतकरी कामगार पक्षासहित कम्युनिस्ट पक्षासहित नाना पाटील सारख्या माणसाने देखील भूमिहीनांच्या सत्याग्रहामध्ये भाग घेऊन ते आंदोलन यशस्वी केलं. आंबेडकरी चळवळीला गटाची चर्चा करणाऱ्या लोकांचं त्या त्या कालखंडातली परिस्थिती बघा, की याची कारण मीमांसा ही झाली पाहिजे.
पण आपण कारण मीमांसा न करता आपण त्याच्यावर टीकेचं बोट ठेवत असतो. आता मला स्वतःला वाटतं की 26 जानेवारी 50ला संविधानाने आपल्याला अधिकार दिले, पण आपला प्रशासकीय वर्ग किती साली आला? 70च्या दशकात आला. म्हणजे किती 20 वर्ष गेले. त्यातही धर्मांतर झाल्याबरोबर ठराव काढण्यात आला की धर्मांतरित बौद्धांना सवलती देता येणार नाही. म्हणजे आपण गुंतलो कुठे? बौद्धांना सवलती मिळाल्या पाहिजे, गायरान जमिनीचा प्रश्न सुटला पाहिजे, गायरानाच्या जमिनीचे पट्टे नावे झाले पाहिजे, भूमिहीन शेतमजुराला जमिनी मिळाल्या पाहिजे, बेघर लोकांनी जी घरं बांधलेली आहे त्याला मान्यता मिळाली पाहिजे. आपण त्या आंदोलनामध्ये 72 पर्यंत गुंतून राहिलो. सत्याग्रह, मोर्चे, आंदोलन, बाबासाहेबांची जयंती. 64 साली मागणी होती की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये बसवा, पण त्या काळातल्या त्या सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचा सेंट्रल हॉलमध्ये फोटो बसवला नाही. पण ही चळवळीची मागणी होती, ही चळवळीची मागणी होती की सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा, त्याला व्ही पी सिंगाची वाट बघावं लागली आपल्याला. त्या सगळ्या वाटचालीत आपण जर पाहाल 72-70 मध्ये प्रशासनामध्ये आमचा शिरकाव झाला आणि 78ला पुन्हा दुसरी राजकीय गेम आमच्यावर झाली. नामांतराची मागणी मराठवाड्यात केली गेली होती दलित पॅन्थरच्या रूपानं, पण तिला विधानसभेत मांडून नामांतराचा ठराव झाला. नामांतराचा ठराव झाल्यावर राज्य पातळीवरती दंगली पेटल्या आणि मग लक्षात ठेवा 17 वर्ष आमची नामांतराच्या चळवळीच्या आंदोलनातच गेली. पण एक लक्षात ठेवा, 23 वर्ष आणि हे 17 वर्ष, 37 वर्ष स्वतंत्र भारतातले आमचे लढात्मक गेलेले आहेत, प्रश्न सोडवण्यात गेलेले आहेत. पण एवढं जरी आम्ही केलेलं असलो तरी आम्ही आज भारतीय क्षितिजावर प्रगत पथावरती आहोत हे नाकारून चालणार नाही. आंबेडकरी चळवळीत, रिपब्लिकन चळवळीत किती गट तट काहीही असो, पण नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना समाज सुधारला पाहिजे, प्रगत झाला पाहिजे, त्याच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रश्न सुटले पाहिजे. ही बाबासाहेबांच्या विचाराच्या, संस्काराची बांधिलकी ही तमाम आंबेडकरी नेत्यांमध्ये आहे असं मी स्वतःला मानतो. राजकारणातून आपण टीका टिप्पणी करतो, पण आमच्या हिताच्या दृष्टिकोनातून आज आम्ही 135व्या वर्षी बाबासाहेबांना अभिवादन करत असताना आजही आम्ही प्रगतीच्या पथावर आहोत, प्रगतीच्या पथावर राहू आणि प्रगतीच्या पथाकडेच आमची वाटचाल राहील. ती बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारावरती, याच्यावरती दृढ विश्वास आहे. बाबासाहेबांचा जो पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या पक्षाचे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये दिसत नाहीत, यासाठी कुठं कमी पडतंय असं वाटतं? एक लक्षात घ्या की इथली धर्मव्यवस्था आहे त्याला कारणीभूत. बाबासाहेबांनी सर्वस्व दिलं ना. आता आपण पाहतो किती प्रचंड ताकदीचं काम केलं. आता या परिस्थितीमध्ये, आजच्या प्रचलित परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 सत्याग्रह केला, त्याचं 2027ला शताब्दी आहे. आणि काल 11 एप्रिल पासून महात्मा फुल्यांच्या शताब्दीला त्यांना द्विवार्षिक शताब्दी होत आहे. आता या द्विवार्षिक शताब्दीमध्ये तुम्ही पहा, मी गांभीर्यानं पाहतो कधी कधी महात्मा फुल्यांनी किती काम केलं, प्रचंड ताकदीचं आहे. निवडणुकीचा सब्जेक्ट आहे म्हणून मी महात्मा फुले सांगतोय. घरची विहीर खुली केली, अनाथांची शाळा काढली, अनाथ स्त्रियांना अभयदान दिलं. एवढंच नव्हे तर एका ब्राह्मणाच्या सुनबाईला वाचवून तिचा मुलगा त्यांनी पुढे दत्तक घेतला, त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. महिलांच्या प्रश्नावरती काम केलं, केशवपण होतो नाव्याचा संप घडवला, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेसच्या अधिवेशनावरती मोर्चा.
हे सगळं काम केलं, पण सबर्बन म्युन्सिपाल्टीला महात्मा फुले कुठून उभे राहिले? तर जिथे समता भूमी आहे, त्या समता भूमीतून महात्मा फुले म्युन्सिपल म्हणजे सबर्बन म्युन्सिपाल्टीला उभे राहिले. पलीकडे पाहिले तर झगडेवाडी, त्या ठिकाणी पूर्वीचा महार समाज, आताच्या बौद्ध समाजाची वस्ती आहे. अलीकडे जर गेलात तर आपल्या फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी पाना राजभोज यांचं घर आहे घोरपडी पेठेमध्ये, तिथं चर्मकारांची वस्ती आहे. त्याच्या पलीकडं मुस्लिम बहु लोक आहेत. आता या मुस्लिम बहु लोकात पलीकडे साळी समाजाची लोक आहेत, मातंग समाजाची वस्ती आहे. एवढी असताना देखील सबर्बन म्युन्सिपाल्टीला महात्मा फुले उभे राहिले, त्यांना मतं पडली 3. किती मतं पडली? 3. पुढे त्यांना सबर्बन म्युन्सिपाल्टीवरती सरकार नियुक्ती सदस्य म्हणून घेण्यात आलं. हा एक भाग झाला बाबासाहेबांच्या गुरुचा. ज्यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं त्या महात्मा फुल्यांची राजकीय अवस्था अशी. आता बाबासाहेब आंबेडकर 26 जानेवारी 50ला संविधान देतात, सर्व अधिकार बहाल करतात. अगदी बँकाच्या राष्ट्रीयकरणापासून तर कुटुंब नियोजनापर्यंत ही जी बाबासाहेबांची भूमिका होती ही सगळी मांडली. त्यांनी राजकीय फसगत त्यांची झाली पुणे कराराने, पण पुन्हा ती फसगत होऊ नये म्हणून संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आपले अधिकार अबाधित ठेवले. जर आमच्या प्रगतीच्या आड आलं तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खडखडण्याची ताकद देखील संविधानाच्या आधारावरती आम्हाला मिळाली. 26 जानेवारी 50ला संविधान देतात आणि 52च्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब पाडले जातात. ती इथुरली धर्मव्यवस्था आहे आणि त्या धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून चालणारी जात व्यवस्था आहे. आणि ती जात व्यवस्था ही धर्माला चिटकून असल्यामुळे त्यांच्या मार्फत जे आपल्याला त्रास दिला जातोय, मला वाटतं की तुला धर्मांधतेतून आमचा पराभव होईल. पण जर विचारांती जर ते झाले तर ते निश्चितच आपल्याला विजय करतील याच्यावरती माझा विश्वास आहे. कारण इथूनली धर्मव्यवस्था माणसाला जात व्यवस्थेत परफेक्ट करून इथुरले लढे संपवण्याचे काम करते. आमचा पराभव इथुरली धर्मव्यवस्थेतील जात व्यवस्था करते असं मला स्वतःला वाटतं. तुम्ही म्हणताय की धर्मव्यवस्थेतून जो आहे तो पराभव होतो, परंतु पक्षामध्ये धर्मव्यवस्थेतून फूट पडते का? नाही ना, कुठे धर्मव्यवस्थेतून पक्षात कधी पडला? फूट आपल्या याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षात फूट ही फूट वैचारिक आहे, मी तरी मानतो. तुम्ही जर पाहत असाल महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांच्या पहिली फूट पक्ष स्थापन झाला 3 ऑक्टोबर 57ला. ती फूट का पडली याचा अभ्यास करावा ना, की BC कांबळे, बाबूजी आवळे एका बाजूला का गेले, दादासाहेब गायकवाड आणि बॅरिस्टर खोब्रागडे एका बाजूला का गेले. 67ला काँग्रेस रिपब्लिकन युती झाली, त्या युतीच्या मार्फत पुढे दुसरा गट पडला, खोब्रागडे गट आणि दादासाहेब गायकवाड गट का पडला. पुढे 72ला दलित पॅन्थर आली, दलित पॅन्थरमध्ये फूट पडली. वरळीच्या पोटनिवडणुकीमध्ये ती का पडली. मला निश्चित वाटतं की त्या कालखंडातली राजकीय जे परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीनुसार हे गट पडलेले. आता नंतरच्या कालखंडामध्ये ऐक्य झालं, पुन्हा काँग्रेससोबत जायचं का जनता दला बरोबर जायचं हा देखील प्रश्न, की बाबा VP सिंगासारखा नेता आला, बौद्धांना सवलती मिळाल्या, सेंट्रल हॉलमध्ये फोटो बसवण्यात आला आणि बाबासाहेबांना भारतरत्न किताब देण्यात आला. आपण जनता दलासोबत गेलं पाहिजे हा एक प्रवाह आला. परिस्थिती राज्यातली तशी नाही आहे, राजकीय अनुकूलता, आपल्याला काँग्रेस बरोबर जावं लागेल. अशा पद्धतीतून ती माणसं कुणी काँग्रेस बरोबर केलं, कुणी भक्कमपणे उभे राहिले. मी नेहमी आग्रहाने बोलतो की आंबेडकरी चळवळीला गटबाजीच्या चष्म्यातून पाहू नका आणि कोणत्याही नेत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू नका. तत्कालीन परिस्थिती अभ्यासात्मक दृष्टिकोनातून चिकित्सा व्हावी असं माझं स्वतःचं मत आहे.
आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. त्यानिमित्तानं सगळ्यांनीच काय संकल्प केला पाहिजे असं वाटतं? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे, की आरक्षणाचा प्रश्न हा नेहमी टोकदार राहिलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये फूट पाडून किंवा त्याच्या विरोधात वातावरण निर्माण करून ही व्यवस्थाच उखडून घालण्याचा प्रयत्न हा 1951 पासून सुरुवात झाला आहे. जी पहिली घटना दुरुस्ती झाली ती बाबासाहेबांनीच मांडली, वैशिष्ट्य म्हणजे. आणि ती कशावर होती? तर ती आरक्षणावरची होती. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, की मद्रासमध्ये आणि मद्रास मधला मद्रास सरकारच्या विरोधात आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली आणि त्या केसमुळे जो प्रश्न झाला तर त्यामुळे ती पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. तर मला सांगायचं यामधून हे, की आजच्या जयंतीच्या 135व्या जयंतीनुसार आजचे जे दलितांचे प्रश्न आपण पाहिले त्याच्यात आरक्षण हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. परंतु आज काही विचारसरणी आरक्षणाला हत्यार बनवून त्याचा लाभ कुणापर्यंत पोहोचला, कुणापर्यंत नाही पोहोचला, अशा प्रकारचा एक वैचारिक संभ्रमता समाजात निर्माण करून बाबासाहेबांचा जो विचार होता, शेड्यूल कास्ट ह्या सगळ्या अस्पृश्य जातींनी एकत्र येऊन त्यांचा वर्ग बनावा, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाचं नाव शेड्यूल कास्ट फेडरेशन असं दिलं होतं. म्हणजे सगळ्या शेड्यूल कास्टनी एकत्र येऊन त्यांचा केलेला संघ, अशी त्यांची संकल्पना होती. म्हणजे या विविध जाती एकत्र आल्यानंतर त्यांची सामाजिक राजकीय ताकद वाढेल, हा एक वर्ग होईल आणि तो एक घट्ट होईल, अशी त्यांची संकल्पना होती. परंतु आज आपण पाहत आहोत की विविध राजकीय पक्ष जे राष्ट्रीय पक्ष स्वतःला म्हणवतात ते या गोष्टीचा उपयोग करून घेऊन काही जातींमध्ये तुम्हाला लाभच मिळाला नाही, तुम्हाला असंच झालं नाही, परंतु ते हे नाही म्हणत की तुमच्यामध्ये शैक्षणिक पात्रता निर्माण झाली पाहिजे, ती आम्ही करतो, ती आमची जबाबदारी आहे, असं न म्हणता ते याच्याबद्दल भेदनीती निर्माण करून समाजामध्ये फुटीचं वातावरण निर्माण करून विविध जातींना वेगळं कसं करता येईल, धर्माच्या नावानं, समाजाच्या नावानं, जातीच्या नावानं टोकदार भूमिका निर्माण करून याचे फ्रॅक्शन करून आपला आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा हा निश्चितच प्रयत्न आहे. त्याचबरोबर आज व्यक्तिगत जे काय अधिकार या संविधानानं आपल्याला दिलेले आहेत त्या अधिकारांवर सुद्धा कर बांधण्याचे प्रयत्न आता झालेले आहेत. आपण पाहतो मध्येच आता संसदेमध्ये आपल्या केंद्रीय गृहमंत्री म्हणतात की भारतातला नक्षलवाद संपला आणि 1-2 महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नक्षलविरोधी कायदा संमत झाला. अरे भाई, जी गोष्ट संपलेली आहे त्याच्या विरोधी कायदा करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे ही जी गल्लत आहे, या गल्लतीतून आपण काय समजायचं की प्रत्येक सत्ताधाऱ्याला आपले अधिकार विस्तारावेत असं वाटणं साहजिक आहे. परंतु त्याच वेळेस या देशातल्या नागरिकांचे जे व्यक्तिगत अधिकार आहेत, मतस्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, हे त्यांना नको आहेत. म्हणून ते नक्षल विरोधी कायद्यासारखे कायदे आणून हा जो विरोधाभास आहे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये, यांना राज्य करायचंय पण यांना लोकांना मिळणारे अधिकार नको आहेत, लोकांना मिळणारं विचार स्वातंत्र्य नको आहे. आणि त्या अर्थानं आजच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं संविधानाच्या संविधानाने दिलेल्या विचारांचं रक्षण करणं, संविधानाने दिलेल्या हक्कांचं रक्षण करणं, सर्वसाधारण माणसाला जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार किती स्वच्छ करता येईल, किती पारदर्शी करता येईल. आज आपण पाहतो की मतपत्रिकांच्या ऐवजी यंत्र आणून या संशय निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे आपण जी मत देतोय ते मत खऱ्या अर्थाने जात आहे की नाही हे जे मत देणाऱ्यांना मनात शंका निर्माण झाली की आपण दिलेलं मत योग्य त्या व्यक्तीला पोहोचलंय का नाही, का ते मध्येच कुठेतरी गुल झाले. आणि या अनेक घटनांमुळे याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झाले. त्यामुळं आजच्या 135व्या जयंती निमित्त बोलताना आजही दलितांवरील अत्याचारांना पायबंद बसलेला नाही. सगळीकडे या घटना घडत आहेत. लहान मुलींवर दलित समाजातल्या बलात्कार होत आहेत. विविध रोहित वेमुलाची नुकतीची केस आहे. मुंबईच्या पायल तडवीची केस आहे, जी MBBS शिकत होती. असे अनेक उच्च शिक्षणाचे दरवाजे ठोठावणाऱ्या लोकांना सुद्धा आज त्यातून रोखलं जाते.
आज आपण पाहतोय की डायरेक्ट IAS IPS भरती केले जात आहेत. म्हणजे ज्यांची पात्रता नाही त्यांना शासनाने स्वतःकडे अधिकार घेऊन अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण केली की IAS IPS डायरेक्ट भरती करता येते. मग UPSC द्वारे जे वर्षानुवर्ष कष्ट करून अभ्यास करून त्याच्यासाठी जे भरती होत आहेत त्यांना कुठंतरी डावललं जाण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे फेवरेटिझमच आहे ना, एक प्रकारचा जातीयवादच आहे की मागच्या दारून हा जातीयवाद आणला जातोय आणि ज्यांची पात्रता नाही अशा लोकांची पात्रता आहे असं दाखवून डायरेक्ट IAS IPS कलेक्टर करण्यात येत आहे. म्हणजे हे जे चॅलेंजेस आहे भारतीय लोकशाही समोर गुपचूपपणे निर्माण झालेली ही जी चॅलेंजेस आहे त्यांना आपण सजगपणे नागरिकांपर्यंत या गोष्टींना घेऊन जाऊन की आज या परिस्थितीमध्ये भारतीय संविधानासमोर निर्माण झालेली ही जी आव्हानं आहेत त्या आव्हानांची जाणीव सर्वसाधारण जनतेला करून देणं ही बाबासाहेबांना खऱ्या अर्थाची आदरांजली ठरेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही काय सांगाल 135व्या जयंतीच्या निमित्तानं समाजाने कोणता संदेश घेतला पाहिजे किंवा त्यांना काय आवाहन करायला निमित्त? मी जयंतीच्या निमित्तानं आजच्या नवीन पिढीला एक नम्र आवाहन करेल की राजकारणाचं जे कॉकटेलिझम झालेलं आहे ते काय झालं कसं झालं ते मी बोलणार नाही. आपण सोयीचा बाबासाहेब करत आहोत. पण आज जेव्हा शहरामध्ये गल्ल्याबोळामध्ये फिरतो तेव्हा बाबासाहेबांचे हे डिजिटल फोटो पाहून मनाला फार वाईट वाटतं. बाबासाहेबांचे नैसर्गिक फोटो आहेत. तुम्ही जर सोयीचा बाबासाहेबाचा फोटो छापणारा असेल तर तो आपल्या हिताचा नाही. जी प्रतिमा आणि प्रतिभा आपल्या पूर्वजांनी आणि स्वतः बाबासाहेबांचे फोटोचे अल्बम आहेत. फोटो उपलब्ध असं नाही आहे. पण तुम्ही जे डिजिटल बाबासाहेब हातात संविधान घेऊन बाबासाहेब उभे केलेत, मांडी घालून बाबासाहेब बसलेले तर मांडीवर संविधान आता हातात घेऊन बसलेले आहेत. बाबासाहेबाचे फोटो हॅटकोटवरती आहेत. या पद्धतीचा म्हणजे आपण बाबासाहेबाची प्रतिमा उंचावतोय की कमी करतोय हा प्रश्न माझा या जयंतीच्या रूपानं नवीन पिढीमध्ये आहे. आणि गेल्या 2 दशकामध्ये परिसंवाद संपलेला आहे, वादविवाद संपलेला आहे, काव्य संमेलनं संपलेली आहेत, जलशाचे कार्यक्रम संपलेले आहेत. नवीन वक्ते आज आपल्याकडं नाही आहेत. राज्य पातळीवरती पाहताल तर आमच्या काळामध्ये अनेक वक्ते होते. रावसाहेब कसबेंपासून तर बाबूराव बागुलांपर्यंत, राजा ढालेपासून नामदेव ढसाळांपर्यंत, गौतमीपुत्र कांबळेंपासून तर अरुण कांबळेंपर्यंत असे ते नेतृत्वही करत होते. वक्तृत्व करून चळवळीची दिशाही मांडत होते. पण आज राज्यभर नजर फिरवा, तुम्हाला नवीन पिढीचा नवीन नेता कुणा दिसतोय का? आणि दिसत असेल तर त्याचं वास्तव स्वरूप काय आहे ते बघितलं पाहिजे. आणि म्हणून मी विनंती करेल की बाबासाहेबाचे डिजिटल फोटो न छापता, प्रकाशित न करता बाबासाहेबाचे ओरिजिनल फोटो छापावेत. जर तुम्हाला होर्डिंग करायचे असेल तर बाबासाहेबाचे फोटो हे आपण ओरिजिनल जर टाकले तर नव्या पिढीला त्याचा एक आगळा वेगळा संदेश मिळेल. नवीन पिढीला बोलत असताना काळ बदललेला आहे, आता परिस्थिती बदललेली आहे. आपल्या आर्थिक शैक्षणिक विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला महात्मा फुले बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून चिंतन मनन करून आणि मुळात नव्या पिढीने वाचलं पाहिजे. आणि ते वाचन केल्याशिवाय आता मी फिरतो आम्ही शहरभर, आमच्या काळामध्ये लहानपणी आम्ही रामभाऊ म्हाळगी सहित जगन्नाथराव जोशींची भाषणं ऐकत होतो. SM जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्यांची भाषणं ऐकत होतो. पण आज पुण्यात कार्यक्रम असले तर आंबेडकरी चळवळीतला एकही कार्यकर्ता आम्हाला त्या ठिकाणी किमान ऐकाय आलेला पाहायला मिळत नाही. ऐकलं तर पाहिजे काय बोलतायत काय, त्यानुसार आपल्याला आपली दिशा घडवता येते का? तेव्हा ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, वाचलेलं चिंतन मनन झालं पाहिजे आणि त्यातून एक कृतीशील कार्यक्रम करावा हीच अपेक्षा आहे जयंतीच्या रूपानं मी करेन.
देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतोय. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुणे जिल्ह्याशी कशा पद्धतीचं नातं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी पुणे जिल्ह्यात यायचे तेव्हा कुठे राहायचे, त्याचबरोबर त्यांनी पुणे जिल्ह्यात कोणकोणती महत्त्वाची आंदोलनं केली, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात आंबेडकरी चळवळीने कोणत्या पद्धतीचे अनेक चढ आणि उतार पाहिले, याचविषयी आपण आंबेडकरी चळवळीला ज्याने अत्यंत जवळून पाहिलेलं आहे अशा 2 कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो. माझ्यासोबत वसंत साळवे आणि त्याचबरोबर रोहिदास गायकवाड माझ्यासोबत होते. त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांनी अनेक याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळीविषयी जे आहे ते अत्यंत भरभरून बोलल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.